ओम गुरुदेव. ओम श्री गुरुभ्यो नमः. आज 25 ऑगस्ट 2015. आज आम्ही गावाकडून येत होतो आणि परमपूज्य वचन माऊली विळद घाटातील आश्रमात असल्यामुळे आम्ही त्यांच्या दर्शनाला म्हणून गेलो होतो. आम्ही तेथे पोहोचले तेव्हा एका आखाड्याचे महंत असलेले प्रेमगिरी महाराज कुंभमेळ्याच्या निमित्ताने नाशिक येथून तेथे आपल्या सहकाऱ्यांसोबत पोहोचले होते. गुरुदेवांनी मला भजन व प्रवचनाची आज्ञा केली. मी भजनानंतर गुरुदेवांच्या सत्संगातील काही मुद्दे तेथे मांडले. नंतर ते महाराज फ्रेश होण्यासाठी तेथून गेले होते. नंतर आम्हा दाम्पत्याला उपदेश करताना गुरुदेव म्हणाले, तुमच्यातील एक भक्तिमार्गी आहे. जसे तुकाराम महाराज भक्तिमार्गाने चालले होते, त्या भावविभोरतेतूनच त्यांनी अभंग लिहिले. तसे भक्तिमार्गावर चालणाऱ्यांसाठी भाव महत्त्वाचे. जेवढा भक्तिमार्गावरील भक्त भावाने पोहोचू शकतो, तसा ज्ञानमार्गावरील नाही. आणि तुमच्यातील एक ज्ञानमार्गी आहे. ज्ञानमार्गावरील जेवढा अमर्याद ज्ञानाला उपलब्ध होऊ शकतो, तेवढा भक्तिमार्गावरील होऊ शकत नाही. परंतु भक्ती आणि ज्ञान या दोन्ही मार्गाने बरोबर आपला विकास होईल. आपल्याला जिथे समाधान होईल अशा ठिकाणी आपण जायला पाहिजे. कारण आजकाल सगळीकडेच प्रदूषण आहे, हवेतही आणि विचारांचं सुद्धा. आपण जे अन्न खातो त्यातही भेसळ असते. दूधसुद्धा प्युअर मिळत नाही. मग त्याचा परिणाम आपल्या साधनेवर होतो. तरीही ज्या ठिकाणी गेल्यावर आपली मनस्थिती शांत व्हायला मदत होते, त्या ठिकाणी जेव्हा संधी मिळेल तेव्हा जायला पाहिजे आणि संधी शोधूनही जायला पाहिजे. आणि मग तेथे झालेली मनस्थिती पुन्हा पुन्हा आठवून त्यात स्थित व्हायला पाहिजे. आणि जगाचा विचार केला तर प्रत्येकाच्या जीवनात 2-4 टोचणे असतातच. त्याचा विचार करायचा नाही. प्रभू रामचंद्राने अवतार घेतला तरी त्याच्या वाट्याला सुद्धा थोड्याफार टोचण्या होत्याच. लक्ष्मणासारख्या सतत साथ निभावणाऱ्या आज्ञाकारी भावाला मृत्यूदंडाचा आदेश द्यावा लागला. सीता डोळ्यासमोर नाहीशी झाली. हनुमंतरायाने अवतार घेतला, त्यांनाही टोचण्या होत्याच. भगवान श्रीकृष्णाने अवतार घेतला, त्यांच्याही वाट्याला टोचणे आल्याच. राधेचा विरह आला. माता गांधारीने भगवान श्रीकृष्णांना शाप दिला, संपूर्ण यदुकुळाचा नाश होईल. परंतु तिच्या मनाला टोचणी होतीच की दुर्योधनाने शांती प्रस्ताव स्वीकारायला पाहिजे होता. गोरक्षनाथही देव अवतारी असले तरी त्यांनाही ते चुकलं नाही. आणि आपण तर सर्वसामान्य आहोत, मग आपल्याही वाट्याला ते येणारच. फक्त आपण त्याचा विचार करायचा नाही. रावणाचंही तसंच होतं. त्याचा तर प्रयत्न होता की स्वर्गाला शिडी लावायची, म्हणजे त्यावर कोणालाही चढता येईल. पण ते पूर्ण झालं नाही. समुद्राचं पाणी जे खारट असतं ते गोड करायचा त्याचा प्रयत्न होता, तेही झालं नाही. ते जर झालं असतं तर आज जो पाण्याचा प्रश्न उद्भवतो तो कधीच उद्भवला नसता. परंतु बहिणीचे ऐकले आणि तिच्या अपमानाचा बदला घ्यायला गेला आणि स्वतःच संपून गेला. आपली साधना चालू ठेवायची. गुरुमंत्राचा जास्तीत जास्त जप करायचा. रोजची साधना चालू ठेवायची. त्यात आणखी वेळ देता आला तर तोही प्रयत्न करायचा. वाचनाला रोज 1 तास द्यायचा. त्या पद्धतीचा आहार तुम्हाला लागेल. मी लहान होतो तेव्हा, म्हणजे 1965 ते 70-72चा काळ होता. तेव्हा TV नव्हते, फोन नव्हते, रेडिओ होता तेव्हा. तोही कोणाकोणाकडेच असायचा आणि त्यावर बिनाका गीतमाला हा प्रोग्राम असायचा. आणि पेपर तर लोकसत्तासारखे 2-3च पेपर असायचे. हे सोडलं तर करमणुकीसाठी दुसरं काही नव्हतं. रात्रीचे 9 वाजले तरी खूप रात्र झाल्यासारखे वाटायचे. रात्री 8:30ला सगळीकडे सामसूम असायचे. आमच्या घरी रात्रीचे जेवण झाले की आम्ही सगळे बसायचो. माझी एक बहीण खूप छान वाचायची. माझे वडील तिला वाचायला सांगायचे. आम्ही सर्वजण ते ऐकायचो. इच्छाराम देसाईंचं चंद्रकांत नावाचं पुस्तक होतं ते. 2 भागामध्ये ते आहे. 3रा भागही आता मिळतो. गोरखपूर प्रेसचे असे काही पुस्तके खूप स्वस्तात मिळतात. अगदी रद्दीच्या किमतीत म्हटलं तरी चालेल. आणि मी म्हटल्याप्रमाणे अशी काही पुस्तके वाचली तर दुसरं आणखी काही वाचायची गरजही पडणार नाही. थांबा प्रत्येकाच्या जीवनात येतो. थांब्यावर आल्यावर एक निर्णय घ्यावा लागतो. पुढं काय? तुमच्या जीवनात कमी असं काहीच नाही. तुम्ही सफल संसारिक आहात. संसार तर झाल्यासारखाच आहे. मुलाचं लग्न झालं की झाली जबाबदारी पूर्ण. आणि तेही वेळ आली की सर्व आपोआप होईल. मुलं आज्ञाकारी आणि निर्व्यसनी असेल तर तीच खरी संपत्ती असते आईवडिलांसाठी. ते सर्व तुमच्या जीवनात आहे. पूजापाठामध्ये 1-2 तास वापरले, वाचनाला वेळ दिला तर तुमचं जीवन छान होईल. जगाकडे पाहिल्यावर लक्षात येतं की आपण कुठे आहात. जीव काय आहे? तो फक्त भावनेचा बंडल आहे. अनेक भावना गुंडाळून गुंडाळून त्याचा झालेला बंडल. प्रत्येकाच्या जीवनात संयोग विवेग आहे. महत्त्वाच्या व्यक्तीचा विरह प्रत्येकाच्याच वाटेला हे असते. परमार्थाच्या बाबतीत मी हे बोलतो आहे, यावर विचार करा. दबाव असा नाही. एकदा जीवनात समाधानाचा ठाव लागला, संतोष जीवनात आला, आनंदाचा ठाव लागला तर मग जीवन सुंदर होतं.
आता आपल्या इथेच बघा ना, गाड्यांचा सारखा आवाज, त्याबरोबर त्यांचा धूर हवेत मिसळल्यानं त्याचं प्रदूषण, सूर्याचा प्रकाशसुद्धा तसाच्या तसा आपल्याला मिळत नाही. या दूषित हवेला ओलांडून त्याला यावं लागतं. पण हे बघा, इथे लिंबाचं झाड, वडाचं झाड, पिंपळाचं झाड हे आपोआप इथे उगलेले आहेत आणि ती लावलेली नाहीत. आणि ही झाडं अखंड ऑक्सिजन सोडत असतात. मी तर हे भाग्य समजतो. केवढं मोठं भाग्य आहे हे. निसर्गही आपल्याला अनुकूल होतो. सगळं मिळून तुम्हाला हेच सांगायचं आहे की मिळत असलेल्या अनुकूलतेचा सदुपयोग करून घ्या. कोणाकोणालाच ही अनुकूलता मिळते. हल्ली 99% संतांसमोर अवघड परिस्थिती निर्माण झाली आहे. ती अशी की त्यांना योग्य असा उत्तराधिकारी मिळेनासा झालेला आहे. त्यामुळे ही अध्यात्माची धरा सांभाळणं अवघड होऊन बसतं. चुकीच्या व्यक्तीला हे देता येत नाही. एवढ्या लोकांमध्ये एक जीव जरी जागृत झाला तरी मोठं भाग्य समजायचं. मी पुन्हा तेच सांगेन, ज्ञानी असेल त्याला समाधीचा आनंद मिळणार नाही. त्याला ज्ञानातच आनंद मिळेल. योगी असेल तर त्याला योगातच आनंद मिळेल. कोणाला सेवेत आनंद मिळेल. अमर्याद ज्ञानीसाठी. आणि तुम्ही भक्त आहात तर अमर्याद भावविभोर तुम्ही होऊ शकता. जो तो आपापल्या मस्तीत मस्त असतो. सेवा करणारा सेवेत मस्त, योगी योगात मस्त, ज्ञानी ज्ञानात मस्त, भक्त भक्तीत मस्त. जो तो आपापल्या कर्मानुसार जगत असतो. तुम्ही एवढं लक्षात ठेवायचं की पूर्वी जसं तुम्ही कंपनीला पहिल्या स्थानावर ठेवून कार्य करत होतात, तसंच आता तुम्ही परमार्थाला पहिल्या नंबरवर ठेवा. बाकीची कामं नंतर करा. मी पुन्हा पुन्हा तुम्हाला तेच सांगेन. आता तुमच्या हातात वेळ आहे तर त्या वेळेचा सदुपयोग करा. तुमचं नाव अशोक आहे, कशाचाही शोक नाही. तो अशोक. आपल्या नावाचं सार्थक करा. असं बोलून गुरुदेवांनी बोलणं थांबवलं होतं. तेवढ्यात एक माणूस त्याच्या दर्शनाला आला आणि त्यांचं दर्शन त्याने घेतलं. त्या माणसाला गुरुदेव म्हणाले, आत्महत्येचा विचार करायचा नाही. हे आता इथे आलेले जे संत आहेत त्यांची जमेल ती सेवा करा. आज रात्री येथेच राहा. तुला इथे जेवणही मिळेल. उद्या तुला जायचं असेल तर जाऊ शकतो. असं गुरुदेव बोलल्यानंतर तो माणूस सत्संग हॉलकडे गेला. नंतर गुरुदेवांनी आम्हाला त्या माणसाविषयी माहिती सांगितली आणि म्हणाले, साहेब, आपण जीव जगवायचा प्रयत्न करायचा. पुढं त्याचं कर्म आणि त्याचं नशीब जसं असेल तसं होईल. ह्या माणसाला घरातले बरं पाहिना म्हणून हा जीवन संपवायला निघाला होता. आज याने इथे मुक्काम केला की याची मनस्थिती बदलून जाईल. नंतर एक जण गुरुदेवांच्या चरणांना स्पर्श करून नमस्कार करायला लागला. तेव्हा गुरुदेव त्याला म्हणाले, आता असं दर्शन घेतलं तर 1000 रुपये दंड आहे, माहीत आहे ना. त्यावर तो माणूस हसला आणि निघून गेला. तेव्हा गुरुदेव म्हणाले, माझा नाईलाज आहे. अशा प्रकारचा नियम वगैरे लावणं काही मला आवडत नाही. पण काय करणार. अशा प्रकारचे लोक येतात की त्यांना पाहून, त्यांचं व्यक्तित्व पाहून, त्यांच्या डोळ्यातले भाव, त्यांची विचारांची दिशा, ह्या सगळ्या गोष्टी असं करायला भाग पाडतात. माझे असे हाल तर सर्वसामान्यांचं काय होत असेल अशांच्या संपर्कात. परंतु हा सर्वात्मक परिवार आहे. असे थोडेफार नियमही गरजेचेच आहे. इथं आल्यावर प्रत्येकात हळूहळू बदल व्हायला लागतो. नंतर गुरुदेवांनी रक्षाबंधनाच्या कार्यक्रमाला जाण्याविषयी विचारपूस केली. रक्षाबंधनच्या दिवशी दुपारी 2 पर्यंत भद्रयोग होता. त्यामुळे राखी बांधण्याचा कार्यक्रम 2 नंतरच होणं महत्त्वाचं होतं आणि कार्यक्रमही 2ला सुरू होणार होता. आज गुरुदेवांनी त्या संतांसमोर मला सद्गुरूंविषयी काही बोला असं सांगितलं. तेव्हा त्यांना मराठी समजत नसावी असं मला वाटल्यामुळे आज हिंदीमधून बोलण्याची संधी मिळाली होती. गुरुदेवांना आपल्याकडून जे करून घ्यायचं असतं ते करूनच घेतात. हेच खरं. फक्त त्यासाठी आपण स्वतःला सतत तयार ठेवावं लागणार आहे. आज गुरुदेवांनी केलेला उपदेश वैयक्तिक असला तरी वचनायांसाठी त्याचं स्वरूप व्यापक आहे. म्हणून या उपदेशांना इथे दिल्याशिवाय राहवलं नाही. प्रत्येकालाच काही ना काही टोचणी असतेच. हे आज गुरुदेवांनी सांगितलं होतं. कारणही तसंच होतं. आम्ही तर गुरुदेवांना काही सांगितलं नव्हतं, परंतु त्यांच्या नजरेपासून काही लपून राहत नाही. तसंच काहीसं आज आम्ही गावाकडून आलो होतो. एका नातेवाईकाच्या घरगुती अडचणीत त्यांनी आम्हाला सामील करून घेतलं होतं. मग व्यथांच्या ढिगाऱ्यात गेल्यावर त्याची कथा वाढायला वेळ लागत नाही. त्याचा झालेला मनस्ताप गुरुदेवांच्या नजरेत आला होता. परंतु व्यथेला सुद्धा व्यवस्थित कसं करायचं हे गुरुदेवांना चांगलंच माहीत असतं. त्यामुळे इतका अमूल्य उपदेश आम्हाला प्राप्त झाला होता. तेरा तुझको अर्पण प्रभू. ओम गुरुदेव.